नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जवळच्या पंपोर परिसरात असलेल्या जम्मू काश्मीर उद्योजकता विकास संस्थेच्या इमारतीवर आज दहशतवाद्यांनी सकाळी गोळीबार केला. या गोळीबारामुळे इमारतीच्या काही भागाला आग लागली. या इमारतीत काही दहशतवादी घुसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुरक्षा दलांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शासकीय इमारतीला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरलं असून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. आग लागल्याचं कळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असल्या तरी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इमारतीत जायला मनाई करण्यात आली आहे. याच इमारतीवर फेब्रुवारी महिन्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यावेळी 2 दिवसांहून अधिक काळ चकमक चालली होती. भारतीय लष्करानं केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यानं पाकिस्तानला चिंतेत टाकलं आहे. पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांचे म्होरके हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन यांच्या सुरक्षिततेची चिंता पाकिस्तानला लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हाफिज सईद आणि सल्लाउद्दीन या दोन्ही दहशतवाद्यांना लाहोरमधल्या लष्कराच्या तळावर ठेवण्यात आलं असून पाकिस्तानी लष्कराचे कमांडो साध्या वेशात लष्कर-ए-तय्यबाचा प्रमुख हाफिज सईद आणि हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सल्लाउद्दीन यांचं रक्षण करतायत. लक्ष्यभेदी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी दहशतवादी तळांचं ठिकाणही बदललं असून आता हे तळ नियंत्रण रेषेपासून 7 ते 8 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित केले आहेत. अणुपुरवठादार गटात भारताला स्थान मिळावं या मागणीसाठी भारताशी चर्चा करण्याची तयारी चीननं दर्शवली आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून गोव्यात ब्रिक्स परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर चीनचे उपपरराष्ट्र मंत्री ली बाओडोंग यांनी आज बीजिंग इथं पत्रकारांशी संवाद साधला. एनएसजी गटात भारताच्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू असून ती पुढेही सुरू राहील असं बाओडोंग यांनी सांगितलं. मात्र मसूद अझहरला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं या भारताच्या मागणीला चीननं विरोध केला आहे. यावर विचारलं असता दहशतवाद विरोधी धोरणाला आमचा विरोध आहे, मात्र दहशतवादाच्या नावाखाली कोणीही राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न करू नये अशीच चीनची भूमिका असल्याचं बाओडोंग म्हणाले. नाशिकजवळ तळेगाव इथं बालिकेवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणी आता परिस्थिती नियंत्रणात आहे. बस वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली असून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिकमधली इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. या प्रकरणी 15 दिवसात आरोपपत्र दाखल केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावं आणि शहरं यांच्यातलं नातं कायम ठेवून दोन्ही क्षेत्रांचा विकास करण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यात शहरीकरणाचा वेग वाढत असून शहरातल्या मूलभूत सुविधांचा झपाट्यानं विकास होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार हेही उपस्थित होते. दसऱ्यानिमित्त उद्या नागपूर शहरात 2 महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. त्यापैकी एक म्हणजे दीक्षाभूमीवर साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आणि स्वयंसेवकांचं पूर्ण गणवेशात होणारं सघोष पथसंचालन. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीची लगबग नागपुरात जोरात सुरू आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राधामोहन सिंग कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रेशीमबाग इथं होणाऱ्या विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त सनदी अधिकारी डॉ. सत्यप्रकाश राय हे असतील, तर सरसंघ चालकांचं भाषण कार्यक्रमाचं मुख्य वैशिष्ट्य असेल. या 2 कार्यक्रमांप्रमाणेच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतो तो शिवसेनेचा दसरा मेळावा. मुंबईतल्या शिवतीर्थावर उद्या संध्याकाळी होणाऱ्या या मेळाव्याची तयारीही आता अंतिम टप्प्यावर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्यात शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. पुण्यात मालधक्का इथल्या आंबेडकर भवनमध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या धर्मग्रंथावर विचारवंत प्रशांत पगारे यांनी आज आपले विचार मांडले.
व्यक्तींमध्ये कशा प्रकारे वर्तन असावं जेणेकरून मानवाचं जीवन सुखमय होईल याचा उपदेश या ग्रंथातून केला आहे. बुद्धाचा कर्मसिद्धांत मनुष्याच्या बुद्धीला गती देतो, त्यामुळे धम्माच्या आधारे माणसातली विषमता दूर करून समतावादी समाज घडवण्याची गरज आहे असं मत पगारे यांनी यावेळी मांडलं. इंदोर इथं सुरू असलेल्या अंतिम कसोटीत आज तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा पहिला डाव 299 धावांवरच आटोपला. चहापानापर्यंत 6 बाद 216 अशी अवस्था झालेल्या न्यूझीलंड संघाचा डाव निशेमनं सावरायचा प्रयत्न केला, मात्र अश्विननं त्याला 71 धावातच पायचीत केलं. त्यानंतर मात्र कोणीही फारशी चांगली कामगिरी करू शकलं नाही आणि अश्विनच्या फिरकी माऱ्यापुढे 299 धावातच न्यूझीलंडचा संघ तंबूत परतला. अश्विननं सर्वाधिक 6 तर जडेजानं 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताचा दुसरा डाव सुरू झाला, मात्र दुखापतीच्या कारणास्तव सलामीला आलेला गौतम गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली. त्यामुळे सध्या मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा हे खेळत असून दिवसअखेर भारताच्या 18 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.